आणि आता बातमी लोकशाही मराठीच्या इम्पॅक्टची। दहिसरच्या एकसर गावातील 7 एकरचा भूखंड घोटाळा हा समोर आलेला होता। अल्पेश अजमेरा बिल्डरचा हा सर्वात मोठा घोटाळा समोर आलेला होता। प्रस्तावित रुग्णालयाची जागा नफेखोरीसाठी लाटली गेल्याचा आरोपही झालेला होता। मात्र प्रस्तावित रुग्णालयासाठी कोणतेही पाऊल उचललं गेलेलं नव्हतं। लोकशाही मराठीनं दाखवलेल्या बातमीनंतर आता हा मुद्दा विधानसभेत देखील उपस्थित करण्यात आलेला होता। पालिकेचा जवळपास 7 एकरचा भूखंड अद्यापही धुळखात पडलेला आहे। विकासक अल्पेश अजमेरा यांच्याकडनं जवळपास 350 कोटी रुपये देऊन विकत घेतलेला हा पालिकेचा भूखंड आणि यावर अद्यापही पालिकेकडनं प्रस्तावित हॉस्पिटल किंवा खेळाच्या मैदानाबाबत कोणतीही पावलं उचलली जात नाहीयेत। लोकशाही मराठीनं हा मुद्दा उचलून धरला होता। या जमीन व्यवहारामध्ये प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा आरोपही करण्यात आता येतोय। पालिकेनं झोपडपट्टी असलेला हा भूखंड नेमका का खरेदी केला असा सवाल लोकशाही मराठीच्या माध्यमातून पुढे आणला गेलेला होता। स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला। लोकशाही मराठीनं हा मुद्दा उपस्थित केल्यानं पुन्हा एकदा या भूखंडाच्या खरेदी मागचं नेमकं गौडबंगाल काय आहे हे समोर येऊ शकणार आहे। माझी वारंवार मागणी आहे की तो जो भूखंड आहे त्या भूखंडावरती राहणारे जी लोक आहेत त्या लोकांचं पुनर्वसन तिकडेच व्हायला पाहिजे आणि जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनमध्ये हॉस्पिटल व्हायला पाहिजे। मी SITची मागणी केलेली होती। ती SITचा काय रिपोर्ट आला तो सरकारने द्यावा आणि जे लोक ह्याच्यामध्ये सहभागी आहे, जे अजमेरा आहे, ह्या सर्वांवर जी काही SITच्या रिपोर्टप्रमाणे कारवाई करणं हे गरजेचं आहे आणि ती लवकरात लवकर करावी अशी सुद्धा काल मी ह्याच्यावर मागणी केलेली आहे। सत्ताधारी आमदार जर म्हणत असतील तर भ्रष्टाचारामध्ये सरकार अखंड बुडालेला आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ होतोय आणि त्यालाच सत्ताधारी आमदार आम्ही विरोधक म्हणू तर हा विरोधकांचा आरोप असतो। सत्ताधारी पक्षाचे आमदार जर अशा प्रकारचा आरोप करत असतील तर मग याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकार भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे आणि भ्रष्टाचारांना कारवाई करण्यासाठी सरकारची हिंमत नाही। त्याच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभा आहे हाच मेसेज सरकारला द्यायचा आहे की आम्ही भ्रष्टाचारी असतील, महाराष्ट्र लुटणारे असतील, गैरप्रकार करणारे असतील, दरोडेखोर असतील, चोर असतील, डाकू असतील, लुटेरे असतील, हे काही तुम्ही बोंबला आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार नाही कारण ते आमचे सोबती आहेत असं सरकारला म्हणायचं असेल। मग हा विषय वारंवार चालू आहे। या विषयामध्ये कोणाला तरी सरकार फेवर करतंय आणि हे फेवर करणं मला असं वाटतं जनतेची लूट अशा पद्धतीनं ठिकठिकाणी होती त्याच्यातलाच हा प्रकार आहे। भ्रष्टाचार झाला असेल दहिसरमध्ये तर त्याच्यावरती जे दोषी अधिकारी आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे। जी मनीषाताईंनी मांडली तीच भूमिका माझी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।